आणि 41 धावांचं लक्ष्य. तर गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो काका. आपलं वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक टाकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट जवळजवळ 10-12 पावलांचा रनअप घेऊन मारा करण्यासाठी सज्ज होतोय आणि पंचांचा इशारा येतोय सामना सुरू झाल्याचा. 30 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष्य, मर्यादित 5 षटकांचा सामना. काका आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, मारा करण्यासाठी सज्ज होतोय. या डावातील पहिला चेंडू टाकतोय. हा सुंदर चेंडू, खरोखरच सुंदर चेंडू. चेंडू टप्पा खातोय, थोडासा आउटस्विंग होतोय आणि पर्यायानं हा चेंडू निर्धाव गणला जातोय. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. पहिला चेंडू निर्धाव आपल्याला या ठिकाणी काकाच्या भात्यातून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू हलसेसे टोलवला जातोय आणि यावर एक धाव पळून पूर्ण करत असताना पहिली धाव संघाचं खातं खोललं जाते. एक ही धाव संख्या पहिल्या षटकात. गोलंदाज आहे काका. तर काका सुंदर गोलंदाजी अभिमानाने सांगावं लागतं. या स्पर्धेचे आयोजक सर्वे सर्वा आदरणीय भाई नरे यांचे चिरंजीव काका गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. भाई नरे आमचे मित्र, त्यांचं क्रिकेटवरील प्रेम या दिवस रात्रीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला निश्चित पाहायला मिळतंय. तोच काका त्यांचा चिरंजीव या स्पर्धेतील या डावातील पहिला गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, जोरदार फटका. पाहूया चेंडू सीमारेखा पार 6 धावांसाठी. जी फटकेबाजीची आवश्यकता होती ती डरोके से डर के नैया पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कधी चेंडू जिंकतोय, कधी बॅट जिंकतोय. तोच काका पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा शॉर्ट पिच पद्धती चेंडू, आओ और खुल से मार देव अशा पद्धतीचा फटका आणि या चेंडूवर चेंडू पुन्हा एकदा सीमा पार 6 धावांसाठी. सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारतोय तो या ठिकाणी अर्जित. विचार केला प्रत्येक वेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याचा पुरेपूर समाचार उठवला जातोय. निश्चितच 41 धावांचा पाठलाग करताना काकाला आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन आणि या ठिकाणी त्रिफळाची बाद होतोय अर्जित. 2 षटकारानंतर 13 धावसंख्येवर आपली खेळी संपुष्टात आणतोय. बहुमूल्य अशी सफलता मी म्हणेन. या ठिकाणी बाद होतोय फलंदाज अर्जित. तेरा धावसंख्येवर संघाची धावसंख्या 13. म्हणजे एक हाती 2 षटकारासह कित्ता ज्याने लढवला होता
तो अर्जित बादून तंबूत परततोय, नवीन जागा त्यांच्या येण्यासाठी जातोय तो झेलसिंग. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केल्यानंतर थोडीशी महागडी गोलंदाजी. आता मात्र काका आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण मिळवतोय आणि पुन्हा या षटकातील पुन्हा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण खूपच पांगलेलं, सुंदररित्या क्षेत्ररक्षण रचवलं जातंय. काका आपल्या गोलंदाजी मार्क वरून हा सुंदर चेंडू आहे. पाहूया चेंडू सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, चेंडू अडवला जातोय, फेक होतोय. तोपर्यंत यशस्वीरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. फेक येते सरळ गोलंदाजाच्या दिशेने, काकाच्या दिशेने, तोपर्यंत 2 धावा. 2 धावाने धावसंख्या आकार घेते. धाव होत आहेत त्या 15. 1 गडी बाद 15 अशी धावसंख्या. षटक संपतंय पहिलं. काका थोडस महागडं षटक मी म्हणेन. 41 धावांचा पाठलाग करताना 15 धावा खर्ची घालतोय. आणि जर सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजी नियंत्रित होणं फार गरजेचं. पाहूया नवीन षटक कोण घेऊन येतंय. आमचे मित्र भाई नरे रामेश्वर प्रतिष्ठान बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या स्पर्धेच्या निमित्ताने भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. एक चुटकुला निश्चित सांगेन. आजोबान नदी बघितल्यान, बाबान विहीर बघितलं, तलाव बघितल्यान, पंजोबान नदी बघितल्यान, असं करत करत आम्ही आमचे बाबा विहिरीचं पाणी प्याले, आम्ही नळाचं पाणी पितोय. आणि जर पाणी नाही वाचवलं तर आमच्या पोरांना कॅप्सूल मधून पाणी प्यायची वेळ येईल. मित्र, या स्पर्धेच्या निमित्ताने एक संदेश घेऊया की आपण पाणी वाचवूया. पाणी म्हणजे जीवन. तर नवीन गोलंदाज या ठिकाणी सिद्धू आपलं पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी. 4 षटकांचा खेळ बाकी आहे म्हणजे 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि धावा करायच्या आहेत त्या 26 धावा. सुंदर चेंडू. या ठिकाणी पंचांचा अवांतर वाईड चेंडूचा इशारा येतोय. क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला बोललं जातं पंजाब टू हरियाणा, सोयर असा चेंडू. अवांतर धावेने धावसंख्येत वाढवत आहेत. धावा होत आहेत त्या 16. पुन्हा एकदा सुंदर असा फटका बॅक टू द बॉलर पद्धतीने मारलेला आणि यावर 1 धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न आणि या ठिकाणी एक यशस्वी अशी धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या आकार घेते. धावा होत आहेत त्या 17 धावा फलकावर लागतायत. गोलंदाज सिद्धू सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकेच्या तुलनेत विचार केला नाणेफेकीचा कौल एटी स्पोर्ट्स पन्हाळा संघाच्या बाजूने गेल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत 41 धावा फलकावर लावतोय तो आरडी स्पोर्ट्स मानगावचा संघ. पुन्हा एकदा हा सुंदर फटका आहे. पाहूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय आणि हा चेंडू सीमा रेखा पार 6 धावांसाठी. बजाव डीजे भाई. तोच पवित्रा या ठिकाणून आपल्याला अमर जेलसिंग जो 1 डाऊनला आलेला फलंदाज आहे. सुंदर फलंदाजी. एक षटकार खणखणीत आपल्याला त्याच्या पॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते 23 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. टप्पा खाल्यानंतर थोडे उसळी घेणारा चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. यष्टीरक्षक आपलं काम चूक बजावतोय आणि पहिला हा चेंडू या मात्र ठिकाणी निर्धाव जाताना दिसतोय. 23 धावा फलकावर लागतायत. पुन्हा एकदा आणि हा सुंदर फटका, खरोखरच चांगला फटका. पाहूया क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून नियंत्रण रेषा भेदून चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी.
विचार केला तर निश्चितच 5 षटकांमध्ये 55 ते 60 ही फायटिंग टोटल निश्चित होऊ शकते, परंतु 40 धावा करून 41 धावांचं लक्ष या ठिकाणी दिलं गेलंय. गोलंदाज सिद्धू आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा एक सुंदर असा गाऊन शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव, थोडीशी मिस फिल्डिंग, परंतु चेंडू अडवून सरळ गोलंदाजाची दिशेने फेक येईपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या आकार घेते. धाव होत आहेत त्या 28 लॉस ऑफ 1 विकेट. 28 धावा फलकावर लागतायत. हा सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि लिलया हा झेल टिपला जातोय आणि या ठिकाणी मला वाटतं अमर बाद होतोय. अमरची खेळी संपुष्टात येते. वैयक्तिक 2 या धावसंख्येवर सलामीवीर म्हणून आलेला अमर बाद होतोय. डीजे भाई दरम्यान सन्मान्य श्री नितीनजी जेठे यांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीने विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सन्मान्य श्री नितीनजी जेठे हे हा सामना पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि आमच्या गावातील एक नवोदित खेळाडू काका नरे जो या मानगाव संघातून खेळतोय, आजच श्री विश्वेश्वर मांड क्रीडा मंडळातर्फे जी स्पर्धा खेळवली जाते त्या स्पर्धेमध्ये सामनावीराचा पुरस्कार काकाला प्राप्त झाला होता. तर अतिशय भेदक गोलंदाजी काकाने आज केली होती आणि तोच काका आता खेळतोय. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो अनिकेत. अमर याची जागा घेण्यासाठी दुसऱ्या गड्याच्या स्वरूपामध्ये अमर बाद होऊन तंबूत परततोय. धावसंख्या फलकावर आहे 28. अजूनही 13 धावांची आवश्यकता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा, प्रति षटकामागे 14 धावांची सरासरी राखत या ठिकाणी 28 धावा फलकावर लागते. नवीन गोलंदाज सुजित येतोय. आपलं वैयक्तिक कोट्यातून पहिलं संघाच्या वतीने 3रं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. सुचित क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहूया. सुचित कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 18 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांचं समीकरण. सुचित शॉर्ट पिच मध्ये चेंडू, जोरदार फटका. पाहूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि हा झेल टिपला जातोय. बाद होतोय फलंदाज तो झेलसिंग 3ऱ्या गड्याच्या स्वरूपामध्ये. डीजे बाई पाहण्यासाठी बागमाळ्यातील श्री बाळा खोत उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सन्मान्य श्री बाळा खोत विनंती आहे. बागमाळ्यातून हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेले बाळा खोत आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. धन्यवाद. धन्यवाद. तर या ठिकाणी मुकेश जातोय मैदानात, ती म्हणजे झेलसिंग याची जागा घेण्यासाठी. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला. तू फिर जला डाल मैं फिर खड़ा करूंगा. तू फिर जला डाल मैं फिर खड़ा करूंगा. एक रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. गोलंदाज आहे सुचित. खूप सुंदर गोलंदाजी. आपल्या पहिल्या चेंडूवर बहुमूल्य अशी झेलसिंग ज्याने एक षटकार मारला होता त्याची विकेट मिळवून देण्यात तो यशस्वी ठरतोय. पुढचा चेंडू घेऊन हा पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका. पुन्हा एकदा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय सीमा रेखा पार 4 धावांसाठी. सिंधुदुर्ग पोलीस ओरोस विरुद्ध शरद काशीद स्पोर्ट्स कोल्हापूर दोन्ही संघाच्या संघनायकांना पुकार देतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सिंधुदुर्ग पोलीस ओरोस विरुद्ध शरद काशीद स्पोर्ट्स कोल्हापूर. या ठिकाणी चेंडू थोडासा इन कटर होतोय. फलंदाज
सन्मानजनक फटका मारतो, ज्याला आपण बॅक टू द बॅलोर पद्धतीचा म्हणतो, तो फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव जातोय. अजूनही 9 धावांची आवश्यकता. या ठिकाणी मात्र बॅटची कड घेऊन मधली एष्टी उद्ध्वस्त होतोय. फलंदाज बाद होतोय. त्रिपायाचीत बाद चौथ्या गड्याच्या स्वरूपात. स्पोर्ट्स कोल्हापूर विरुद्ध सिंधुदुर्ग पोलीस ओरोस. विनंती आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना कृपा करून आपण प्रेझेंटेशन बॉक्स पाशी या. लगेचच नाणेफेक होईल. धन्यवाद. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानात जातोय. बाद झालेला फलंदाज अनिकेत त्याची जागा घेण्यासाठी तो अवधूत. पाहूया. लक्ष छोटं आहे परंतु या ठिकाणी गोलंदाजी मात्र सुचितची आपल्याला चांगली पाहायला मिळते. या षटकामध्ये आतापर्यंत 2 गडी बाद केल्या. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला, त्यानंतर विचार केला तर दुसऱ्या चेंडूवर चौकार आणला जातोय आणि आता मात्र अनिकेत सारखा मुरब्बी फलंदाज तंबूत परततोय. गाड घेतोय पंचांकडून आणि फलंदाजीसाठी तयार होतोय तो अवधूत. हा सुंदर फटका, एक सुंदर असा ग्राउंड शॉट आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव तर निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, सरळ फेक येते गोलंदाजाच्या दिशेने आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. दुसरी धाव, चोरटी धाव घेण्याचा मोह आवरू शकत नाहीये आणि परिणामतः या ठिकाणी मुकेश हा तंबूत धावचीच्या स्वरूपामध्ये तंबूत परतताना दिसतोय. डीजे भाई. खेळाडूंची नावं त्वरित प्रेझेंटेशन बॉक्सच्या शेजारी जो आमचा समालोचन कक्ष आहे तिथे नेऊन द्या. आपल्या 12व्या खेळाडूला तिथे तैनात करा आणि हा सामना त्वरित सुरू करण्याची विनंती करतोय दोन्ही पंच आणि संघाला. धन्यवाद. धन्यवाद. तर या ठिकाणी मुकेश बाद होतोय आणि मुकेशची जागा घेण्यासाठी मैदानात जातोय तो प्रतीक. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करेल गोलंदाज सुचित. सुंदर गोलंदाजी करतोय. थोडस लक्ष मी म्हणेन 10 ते 12 धावांचं लक्ष या ठिकाणी कमी पडताना दिसतंय. गाड घेण्यासाठी सज्ज होतोय पंचांकडून आणि माऱ्यासाठी सज्ज होतोय तो सुचित. सुंदर गोलंदाजी आपल्याला सुचितच्या भात्यातून पाहायला मिळेल. हा चांगला चेंडू थोडासा ब्लॉक होल मध्ये टाकलेला आणि या ठिकाणी एक चोरटी यशस्वी धाव. एक चोरटी धाव यशस्वीपणे पूर्ण करत असताना धावसंख्या पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. अजूनही विजयाचा सोपस्कर पूर्ण करण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. 3 षटकांचा खेळ संपतोय. 34 धावा फलकावर लागतायत आणि विजयाचा विचार केला तर 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पाहूया चौथं षटक कोण घेऊन येईल. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित बाजारपेठ मित्रमंडळ यांच्या सौजन्याने भव्य दिव्य अशी डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि याचे आयोजक सर्व आमचे मित्र आदरणीय भाई नरे. पुन्हा एकदा या समालोचन कक्षामधून मी राजेश माळवदे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. माझे सहकारी समालोचक या ठिकाणी श्यामजी वाक्कर, एक मालवण देवलीचा बुलंद आवाज आणि अमोल दमदाडे आमच्या कासारडेचा बुलंद आवाज यांच्यासह आपलं सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. गोलंदाज नाव गोट्या. आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीने 4थं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण खूपच पांगलेलं. 1 पॉइंट, एक एक्स्ट्रा कव्हर, एक डीप कव्हर, एक सिली मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. तर गोटे आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हा सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, एक सोल्टी धाव घेण्याचा प्रयत्न नाकामयाब ठरतोय आणि या ठिकाणी हा चेंडू मात्र निर्धाव जाताना आपल्याला दिसेल. तर 11 चेंडू
आणि विजयासाठी 7 धावांचं समीकरण आपण या ठिकाणी निश्चित पाहू. एखादा माणूस गरीब कुटुंबात जन्माला आला तर त्याने स्वतःला कधीही दोषी समजू नये, कारण ते त्याच्या हातामध्ये नसतं. पण मरताना मात्र गरीब मेला तर तो दोषी, कारण उभं आयुष्य त्याच्या हातामध्ये असतं. मित्रहो, हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रोमांस आपण या डे नाईट स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा गोट्या आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 4थं षटक चालू आहे गोट्याचं. पुन्हा एकदा पुन्हा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चेंडू अडवेपर्यंत एक सोलटी धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या आकार घेते. धाव होत आहेत त्या 35. अजूनही 6 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 6 धावा. कमी धावसंख्या मी म्हणेन 5 षटकांमध्ये फक्त 40 धावा फलकावर लावून 41 धावांचं लक्ष या ठिकाणी दिलं जात आहे. 10 चेंडू विजयासाठी 6 धावांचं लक्ष. गोलंदाज आहे तो गोट्या. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. गोट्या आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पाहूया, हे जर षटक टाईट पडलं तर निश्चितच पुढच्या षटकामध्ये या सामन्याचा रोमांच निर्माण होईल. करो या मरोची स्थिती, जिंका किंवा स्पर्धेतून बाहेर व्हा. हा चेंडू मी म्हणेन स्वर चेंडू. पंच आपले दोन्ही हात हवेत समांतर करताना वाईड चेंडू, स्वर चेंडूची सूचना देत आहेत. क्रिकेटच्या भाषेमध्ये याला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं. तोच चेंडू, एक चेंडू वाढतोय पण धाव संख्येमध्ये एका धावेची भर पडते, म्हणजे धाव होत आहेत त्या 36. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू. चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडासा आउटस्विंग होतोय. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. हा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव गंती होते. तीन चेंडू या षटकातील पूर्ण झालेत. म्हणजे अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. हा सुंदर फटका, खरोखरच एक धाव तर निश्चित मिळेल. पाहूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का. क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतोय, चेंडू अडवतोय, फेक करतोय गोलंदाजाच्या दिशेने, तोपर्यंत एक धाव. मी तर म्हणेन हा सामना विचार केला 40 धावा फलकावर लावल्यानंतर 41 धावा या विजयासाठी दिल्या. निश्चितच एटी स्पोर्ट्स संघाचा निर्णय चुकलाय की काय हे सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर आपल्याला कळेल. पुन्हा एकदा गोट्या आपल्या गोलंदाजी मार्कवरून सज्ज होतोय. धावसंख्या पोहोचते 30-37 या धावसंख्येवर. अजूनही औपचारिकतेसाठी 4 धावांची आवश्यकता. यानंतर अजून एक षटकाचा खेळ बाकी. हा चेंडू पाहूया, पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय, तो स्क्वेअर चेंडू, वाईड चेंडूचा अवांतर धावेने धावसंख्या आकार घेते. धावा होत आहेत. धावसंख्या होते ती 38. अजूनही 3 धावांची आवश्यकता. या ठिकाणी चेंडू उंच उडतोय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झील टेपला जातोय 5व्या गड्याच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी अवधूत हा फलंदाज बाद होऊन डगआउट मध्ये परततोय. डीजे भाई, निर्णय कळवायचा आहे. सिंधुदुर्ग पोलीस ओरोस, कृपया आपण आपला निर्णय कळवा. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय, तो इंगराज. पाहूया, 7 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता.
थोडासा संत असा चाललेला हा खेळ, एक मोठी धावांची धावगती जर राखली असती, किमान 10-12 धावा निश्चितच कमी पडतायत, मी निश्चित म्हणेन, ती म्हणजे एटी स्पोर्ट्स पन्हाळा संघाला, आणि त्याचाच फटका या सामन्यासाठी बसताना दिसतोय. पुन्हा एकदा गोट्या, हा सुंदर चेंडू, एक सन्मानजनक फटका, पॉइंटच्या दिशेने टोलवलेला फटका, एक धाव पळून पूर्ण केली जाते आणि हे षटक संपतंय ते चौथं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 39. 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. नाणेफेक जिंकून सिंधुदुर्ग पोलीस ओरोस हा संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. मी प्रतिस्पर्धी संघ कोल्हापूर या संघाला विनंती करतोय की आपण आपली सलामीची जोडी त्वरित तयार ठेवा. आपला 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये नेऊन बसवा. धन्यवाद. तर शेवटचं षटक पाहूया, हा कोण घेऊन येत आहे. सामन्याचा निकाल देणारा असं हे षटक मी म्हणेन. 6 चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. पहिलं षटक टाकलं होतं काकायाने, त्यानंतरचं षटक टाकलं होतं सिद्धू, त्यानंतर सुचित आणि त्यानंतर गोट्या. 4 षटकांचा खेळ संपतोय, 39 धावा फलकावर लागतायत आणि 6 चेंडूमध्ये फक्त विजयाचा सोपस्कर पूर्ण करून पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांचं लक्ष्य. नवीन गोलंदाज सुचित, आपलं वैयक्तिक दुसरा संघाच्या वतीने 5वं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. सुंदर गोलंदाजी सुचितची. हा सुंदर फटका, खरोखर चांगला फटका, 1 धाव तर निश्चित आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, चेंडू अडवला जातोय आणि 1 धावेने स्कोर लेवल, म्हणजे 40 धावा फलकावर लागतायत. 5 चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी 1 धावाचं लक्ष्य. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित भव्य दिव्य ह्या डे नाईटच्या क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने बलाढ्य असे संघ या स्पर्धेमधून आपलं कसब दाखवताना दिसत आहेत. 1 धावेची आवश्यकता, 5 चेंडू 1 धाव असं समीकरण. गोलंदाज सुचित माऱ्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीने मारा. हा सुंदर फटका, खरोखर सुंदर फटका, चेंडू सीमारेषे दिशेने कूच करतोय, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. 1 धाव पळून पूर्ण करत असताना या ठिकाणी एटी स्पोर्ट्स पन्हाळा संघ विजेता ठरतोय, पुढील फेरीत प्रवेश करतोय. त्यांचं रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक अभिनंदन, पुढील फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा. पराभूत संघातील सामनावीर कृपा करून नाव कळवा.